विधेयक रद्द झाला होता. त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत राहुल गांधीवर टीका केली आहे. महिलांना साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे असे फडणवीस म्हणाले. यावर तुमचं काय मत आहे? नाही, बघा काय आहे, जनरली लोकप्रतिनिधी हा कसा आहे किंवा न्यू एज राजकारणी लोक कसे आहेत, म्हणजे आजचं राजकारण जर बघितलं आपण तर हा महिला सेंट्रिक राजकारण आहे, 100% आहे. माझं मत आहे महिलांनी समोर आलेच पाहिजे. त्यांना त्यांच्या अधिकाराची 33% जागा मिळालीच पाहिजेत होती, मिळू शकली नाही. ठीक आहे, आपण त्याला प्रयत्न करू समोर. पण आता वरिष्ठ लोक प्रत्येक पक्षाचे, आम्ही महायुतीमध्ये जेवढेही पक्ष आम्ही सोबत काम करतो, सर्व पक्षाच्या सर्व सदस्यांचं मत एकच आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे. आणि तोच आपल्याला तिथे मतदानाच्या स्वरूपातही दिसला असेल की जे महायुतीचे लोक आहेत त्यांनी या फेवरमध्ये मतदान केलेलं आहे. काही बुद्धिजीवींना वाटलं असेल की महिला समोर येऊ नये, त्यांनी विरोधात मतदान केलं असेल. पण माझं मत आहे की हा पास व्हायला पाहिजे होतं. आणि या व्यतिरिक्तही आमचा जिल्हा, परत नेहमी आमचा जिल्हा याच्यासाठी म्हणतो काही उदाहरणं द्यावं लागतात. यावेळेस मागच्या 5 टर्म नंतर यावेळेस आमचा खासदार पहिल्यांदा पुरुष आहे, नाही तर 5 टर्ममधून आमचे खासदार महिला असायची. तर माझं मत आहे की महिलांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर आरक्षण तर दिलंच पाहिजे. पण आरक्षण नसलं तरी पण आपल्यासारख्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. राहुल गांधींनी त्यांना दंड माफी मागावी असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्याच्यावर काय? नाही, आता बघा, मी एका पक्षातून येतो. माझं पक्षाची भूमिका आमचे वरिष्ठ या विषयावर मांडतील. त्यांची जी भूमिका असेल ती माझी भूमिका असेल. दादांचा जो अपघात घडला होता याच्यावर अमोल मिटकरी यांनी सरकारला आता घरचा जाहीर दिला आहे. अपघात प्रकरणामध्ये सरकार तपास करायला दिरंगी करताय असे अमोल मिटकरी आज म्हणाले आहेत. नाही, बघा काय आहे दादा, माझे नेते होते दादा, आणि माझे मार्गदर्शक म्हणून आजही मी, म्हणजे माझे राजकीय गुरु म्हणून आजही मी तसंच धरून चालतो. मलाही संवेदना तेवढीच आहे की तपास व्यवस्थित झाला पाहिजे. पण तुम्ही एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन्स जेव्हा होतात पूर्ण जगातले बघा, तर ते कधी 2 महिन्यात 3 महिन्यात होत नसतात. कारण त्याला फार विलंब लागतो. त्याचा ब्लॅक बॉक्स जो मिळतो राहतो रेड कलरचा, पण त्याला ब्लॅक बॉक्स मिळतो. त्याचा जो डेटा राहतो त्याला कमीत कमी 25 ते 30 लोक त्याला ऐकतात, आणि 25 ते 30 लोक त्याला वारंवार ऐकतात, आणि एक मायन्यूट डिटेल्स त्याच्यातून काढतात. ते डेटा ॲनालिसिस असेल किंवा वोकल त्याच्यातले एव्हिडन्सेस असेल. तर हे आज ना उद्या समोर येणारच आहे. ठीक आहे, गडकरी साहेबांना पहिल्या दिवसापासून त्यांना, म्हणजे आमचे फार चांगले संबंध आहे. माझे विदर्भातले, म्हणजे आमच्या पश्चिम विदर्भातलेच आहेत ते. पण मिटकरी साहेबांना आम्ही त्यांना ते सांगितलं की आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, इथे होईल. ठीक आहे, त्यांना थोडंसं घाई असेल तर आपण त्यांना आता असं सांगू की बा आम्ही तुमच्यासोबत आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, थोडंसं धीर धरायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने अमोल मिटकरी असतील किंवा तिकडून रोहित पवार असतील, ज्या पद्धतीने तपासासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, सरकारला वारंवार जाब विचारत आहेत, इतर नेत्यांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. आपण नाही, सर्वांचीच आहे. काय आहे, प्रेस समोर येऊन बोलणं आणि आमच्या ज्या मीटिंग्स होतात, पक्षाच्या मीटिंग्स होतात किंवा शासनाच्या आमच्या मीटिंग होतात, तिचं आम्ही ती वारंवार मागणी करतोच. मी स्वतःही करतो, साहेबांनी केलेली आहे. ह्या मागण्या होत राहतात तिथे.